स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, पोलीस तलाठी, शिक्षक, रेल्वे ग्रामसेवक, वनरक्षक, आरोग्य सेवक, कृषी सहाय्यक, कर सहाय्यक, PSI STI इत्यादीसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न. एका वर्तुळाचा परिघ व व्यास यामधील फरक 15 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? वर्तुळाचा परिघ पायडी डी म्हणजे व्यास वजा व्यास डी बरोबर 15 फरक आहे. डी सामायिक काढला त्यामुळे इथं पायची किंमत लागलीच 22/7 वजा डी इथला काढले इथं 1 आहे. 22/7 वजा 1 बरोबर 15. छेद सारखा नेत्रिकच गुणाकार 22 एके 22 वजा 7 एके 7. 22 7 गेले 15. छेदांचा गुणाकार 7 एके 7. डी गुणले 15/7 बरोबर 15. दोन्ही बाजूचं 15 गेले. हे भागिले 7 नाही पलीड गेले. इथं 15 एके 15 1 आहे इथं, त्यामुळे 7 एके 7. डी बरोबर 7. आर बरोबर 3.5. त्रिज्या हा व्यास आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग. या ठिकाणी 22/7 गुणले आर वर्ग 3.5 गुणले 3.5. 7नं एका 3.5ला भागलं 0.5 7 35 ना. 22 पंचे 110 दशांश नेऊन 11. 22 गुणले 0.5 11 गुणाकार दशांश देऊन 3.5 आणखी एक आहे गुणिले. ओके, त्यामुळे 11 5 55ला 5 हातचे आले 5. 11 त्रिक 33 आणि 5 38. दशांश दुसऱ्या ठिकाणी 38.5. अचूक पर्याय नंबर 2. असे प्रश्न विचारपूर्वक आणि योग्य सूत्राचा वापर करून सोडवा. धन्यवाद मित्रांनो.